सर्वांना नमस्कार. दुल्हन एक रात की रिवेंज भाग 13 या कथेचे आधीचे 12 एपिसोड आपण आधीच आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत. तो कृपया ते सर्वांनी आधी पाहावे आणि अशाच कथा पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला भेट द्या. मागील भागात आपण पाहिलं की टीना दक्षच्या घरी देविका आणि दक्षच्या डिवोर्सचे पेपर घेऊन आलती आणि दक्षसुद्धा टीनाची बाजू घेऊन बोलत होता आणि तेच पाहून देविका खूप हर्ट झालती. इकडं दक्ष त्याच्या केबिनमध्ये इकडून तिकडे चक्रा मारत होता आणि सीद त्याच्यासमोर उभा राहून त्याला हतबल झालेलं बघत होता. सीद, मी त्या प्रारंभला कधीच माफी देणार नाही. आज त्याच्यामुळे माझ्या देविकाच्या डोळ्यात पाणी आलंय. त्याला तिच्या प्रत्येक अश्रूचा हिशोब द्यावा लागेल. पण दक्ष, तू पुढे काय करायचं ठरवलंय? अरे, तो लग्नाची तारीख धरेल त्याआधीच तुला या सगळ्यातून बाहेर पाडण्याचा एखादा मार्ग शोधावा लागेल, सीद म्हणाला. आणि दक्ष विचार करायला लागला. आता पुढे. सीद, मला काही करून ते पेपर्स पाहिजेत, त्यावर माझ्या सह्या आहेत. आणि सिद्धार्थ म्हणाला, मग त्यात काय एवढं अवघड आहे? आपल्या माणसांना पाठवून देऊ का त्याच्या घरी? ते आणून देतील. कोणाचा बाप थांबू शकतो का तुला? आणि दक्ष त्याला म्हणाला, नाही सीद, तुला वाटतं का त्याने ते पेपर्स मला दाखवल्यानंतर घरात ठेवले असतील? माझी वाट बघत मी कधी येईल आणि ते घेऊन जाईल? तुला नाही माहीत का तो किती शातीर आहे? तू सगळ्यात आधी याचा शोध घे की त्याच्यासोबत अजून कोण कोण आहे. या सगळ्यात अजून किती लोक त्याच्यासोबत या कामाशी जोडलेली आहेत. कळलं का तुला तुझं काम? जा आता, लाग कामाला. दक्षनं सीदला कामाला लावलं. आता असाच पूर्ण दिवस गेला. सायंकाळ झाली. दक्ष ऑफिसवरून घरी आला तर त्याची सगळ्यात आधी नजर गेली देविकावर, जी हॉलमध्ये काम करत होती. आणि तेवढ्यात देविकाची नजर सुद्धा दक्षवर गेली. देविका भावनाशून्य नजरेनं त्याच्याकडे बघत होती. तसं दक्षनं त्याचा चेहरा दुसऱ्या बाजूला केला आणि तो फ्रेश होण्यासाठी रूममध्ये आला. काही वेळानं जेवण करायला पुन्हा खाली आला आणि आजीच्या शेजारी डायरेक्ट जाऊन बसला. देविका त्याच्या समोरच्या खुर्चीत जाऊन बसली होती, पण त्यानं एकदा सुद्धा नजर वर करून तिच्याकडे ना पाहिलं ना कोणाशी आज तो काही बोलत होता. त्याचं असं तिला टाळणं देविकाला सहन होत नव्हतं. तिचा जीव तिळतिळ तुटत होता, पण ती काही दुसरं करू सुद्धा शकत नव्हती. आणि म्हणूनच बिचारी तशीच चुपचाप बसून होती. तिला आता खूप रडायला येत होतं, पण तरीही तिनं स्वतःला कसं बसं सावरलं. डोळ्यात पाण्याचा एक थेंब सुद्धा येऊ दिला नाही तिनं. आता आजीला परिस्थितीचं गांभीर्य चांगलंच समजत होतं आणि म्हणून त्यांनी त्यांचं जेवण पटकन आटपलं. माझं झालं असं म्हणून जाणून बुजून आजी उठल्या. मला अजून नाही जाणार, पोट भरलं माझं, आजी म्हणाल्या आणि त्यांच्या रूममध्ये मुद्दामून निघून गेल्या की दोघांना एकमेकांसोबत बोलण्याचं तेवढंच कारण मिळेल म्हणून. पण इकडे देविका आणि दक्ष त्यांचं शांत बसून जेवण करत होते. देविकानं नोटीस केलं की दक्ष अजूनही तिच्यावर नजर वर करून बघायचं टाळतोय. त्याचा तर पूर्ण फोकस फक्त जेवणावर होता. त्याच्या चेहऱ्यावर असणाऱ्या भावावरून तर असंच दिसत होतं की सकाळी घरात जे काही झालं त्यानं त्याला काडीचा सुद्धा फरक पडला नव्हता किंवा त्याला थोडं तरी गिल्ट फील होत असेल. देविका मनातल्या मनात म्हणाली, दक्ष, किती बदलला हो तुम्ही, तेही फक्त एकच दिवसात. तिला आता तिचे अश्रू अडवणं जमेना आणि म्हणून ती उठून तिथून रूममध्ये आली आणि कपाटातून तिचे कपडे घेऊन चेंज करण्यासाठी वॉशरूममध्ये निघून गेली. आणि तिथे तिनं तिच्या इतक्या वेळ थांबवून अडवून ठेवलेल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. देविका हमसून रडत होती. काही वेळानं ती कपडे चेंज करून बाहेर आली तर दक्ष रूममध्ये येऊन बसलेला होता. तसं तिनं त्याच्याकडे न बघताच एक उशी आणि ब्लँकेट उचलून घेतलं आणि रूममधून ती बाहेर जायला लागली की दक्ष म्हणाला, थांब देविका, तू कुठे चालली आहेस? सकाळपासून आत्ता पहिल्यांदा तो तिच्याशी बोलत होता आणि ती म्हणाली, तुम्हाला काय करायचं, मी कुठेही जाईल. आणि प्लीज तुमचं आजी पुराण आता बस करा. आजीला काही वाटलं तर काय होईल, तिला वाईट वाटेल, तुला इथेच झोपावं लागेल वगैरे. प्लीज बंद करा मला इमोशनल ब्लॅकमेल करणं आणि मला आता ह्या रूममध्ये नाही राहायचं, समजलं? जीव गुदमरतो माझा इथे. देविका त्याच्याकडे न बघताच म्हणाली आणि रागात तिथून निघून गेली. दक्षला कळत होतं की देविकाला आता किती त्रास, किती वेदना होत असतील, पण तरीही त्याला वाटत होतं की तिला आता यातलं काहीही सांगायला नको. दुसऱ्या दिवशी सकाळी दक्षला जाग आली आणि त्याची पहिली नजर देविकाला शोधायला लागली.
पण देविका तर रात्रीच रूममधून निघून गेलती. त्याला खूप खूप एकटं वाटत होतं. पण काय करणार, सध्या परिस्थिती खूपच बिकट झाली होती. तो तसाच उठला आणि वॉशरूममध्ये गेला. तयार होऊन खाली आला तर देविका आजीला चहा देत होती. देविकाची नजर त्याच्यावर गेली तर तो तिलाच निहाळत होता, तेही एकटक. आणि ते पाहून देविकानं तिची नजर खाली झुकवली आणि आजी तिला म्हणाल्या, देविका बाळा, जा दक्षसाठी छान कॉफी बनवून आण. तशी देविका किचनमध्ये गेली आणि कॉफीचा मग घेऊन दक्ष समोर आली आणि त्याच्यासमोर तो मग तिनं धरला. तसं त्यानं तो घेण्यासाठी हात पुढे केला आणि दोघांच्या बोटांचा एकमेकांना स्पर्श झाला. तसं दोघेही एकमेकांकडे पाहायला लागले. देविका त्याच्या भुऱ्या असणाऱ्या डोळ्यांमध्ये बघते, पण तिला त्यात कोणताच प्रकारचा पस्तावा दिसत नव्हता. दक्षनं त्याची नजर तिच्यावरून हटवली. तसं देविकानं सुद्धा रागात तिचा चेहरा दुसऱ्या दिशेला केला. आता देविका रागात किचनमध्ये जायला लागली की तिथे टीना आली. गुड मॉर्निंग बेबी. टीना दक्षजवळ आली आणि त्याला मिठी मारून त्याच्या गळ्यातच पडली. बेबी, तुम्हाला जे काही आणायला सांगितलं होतं काल ते मी आणलं. आता पटकन याच्यावर सही कर, म्हणजे आपल्या दोघांचं लग्न लवकरात लवकर होऊन आपण कायमचे एकत्र येऊ. आता हे शब्द कानावर पडताच आजी आणि देविका एकमेकींच्या तोंडाकडे पाहायला लागल्या. दक्ष, काय आहे हे? आजी म्हणाली. पण दक्षनं त्यांचा प्रश्न इग्नोर केला आणि देविका जवळ जाऊन तिच्या समोर ते पेपर धरले. देविका त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेनं पाहत होती. तसं त्यानं तिच्या हातावर ते पेपर्स ठेवले आणि म्हणाला, सही कर त्यावर. हे काय आहे? कशाचे पेपर्स आहेत? देविकानं त्याला विचारलं आणि तो म्हणाला, तुला वाचता येतं ना, मग तूच वाच. आता देविकानं हातातले पेपर्स उघडून पाहिले आणि ते ती वाचू लागली. अचानक तिचे डोळे मोठे झाले. डिवोर्स? तिच्या तोंडातून शब्द बाहेर पडला आणि तो ऐकून आजीनं तर तोंडावरच हात नेला. दक्ष, तू इतका नीचपणा करशील हे मला कधीच वाटलं नव्हतं. आजी चिडून त्याला म्हणाली. प्लीज आजी, तू शांत राहा जरा, दक्ष म्हणाला. देविका तर त्याला आश्चर्यचकित होऊन एकटक बघत होती आणि दक्ष सुद्धा तिच्याकडे बघत होता आणि देविका म्हणाली, मी या पेपर्सवर सही करणार नाही. काही झालं तरीही, माझा जीव गेला तरी मी या पेपर्सवर सही करणार नाही. तुम्हाला काय करायचं ते करा. देविका बेफिकीरपणे म्हणाली. देविका, माझं डोकं आधीच खूप तापलंय, तू अजून फिरवू नकोस, गुपचूप त्यावर सही कर. दक्ष त्याच्या धारदार आवाजात तिला म्हणाला. दक्ष आता थोडा शांत झाला आणि तिला पुन्हा म्हणाला, देविका, तुला तर आधी सगळं माहिती होतं ना की तू कायमसाठी माझ्या आयुष्यात आली नाहीस, मग आता का वाद घालत आहेस? गप घुमानं त्यावर सही कर. आणि आता देविका खूप खूप चिडली आणि रागात ओरडून म्हणाली, नाही करणार बोलले ना एकदा, समजलं नाही का तुम्हाला? पुन्हा एकदा सांगते, मी सही करणार नाही. असं म्हणून देविकानं ते पेपर्स टराटरा फाडले आणि ते दक्षच्या तोंडावर फेकून मारले आणि रूममध्ये ती निघून गेली. इकडं टीना हैराण होऊन दक्षला म्हणाली, बेबी, तिनं तर ते पेपर्स फाडले, पण तू टेन्शन घेऊ नको, मी अजून एक कॉपी सोबत आणली आहे. मला आधीच माहिती होतं असं काहीतरी ती करेल. पण बेबी, ती आता तरी या पेपर्सवर सही करेल का? की आता जशी सही न करताच निघून गेली आणि पेपर्स फाडले, तसंच यावेळेस पण करेल का? आणि दक्ष तिला म्हणाला, करेल, तिला सही करावी लागेल, थांब मी आलोच. असं म्हणून तो ती डिवोर्स पेपर्सची दुसरी कॉपी घेऊन देविकाच्या मागे रूममध्ये आला. देविका, मी म्हणालो ना यावर सही कर, मग काय इतकी नाटक करत आहेस ग? आणि आता देविका हातात ते दुसरे कॉपी असणारे पेपर्स पाहून चक्रावली. मी तर ते पेपर्स फाडले होते ना, मग हे आता कोणते पेपर्स आहेत? तिनं त्याला विचारलं. तेच आहेत, कॉपी, दक्ष म्हणाला. आणि आता देविका फार चिडली. म्हणजे तुम्ही आधीच त्याची दुसरी कॉपी पण करून ठेवली होती तर? तुम्हाला चांगलंच माहिती असेल ना मी सही करणार नाही आणि ते पेपर्स फाडेल, म्हणून तुम्ही त्याची दुसरी कॉपी बनवून घेतली. वा दक्ष वा, किती ओळखता ना मला तुम्ही. पण आता या पेपर्सवर सुद्धा मी सही करणार नाही. आणि दक्ष म्हणाला, देविका, तुला लास्ट टाइम म्हणतोय, सही कर. आणि देविका जवळजवळ मोठ्यानं ओरडत म्हणाली, तुम्ही लास्ट टाइम म्हणा, परत परत म्हणा किंवा 1000 वेळा म्हणा, माझं पण एकच उत्तर असेल, मी या डिवोर्स पेपर्सवर सही करणार नाही, समजलं? असं म्हणून ती रूम बाहेर जायला लागली. तसं दक्षनं तिचा हात पकडून तिला जवळ खेचली. तशी ती त्याच्या छातीवर जाऊन आदळली. त्यानं तिचा एक हात पिरगावून तिच्या कमरेच्या मागे केला आणि तिला अजूनच स्वतःच्या जवळ ओढून घेतली.
आता देविका आणि दक्ष एकमेकांच्या खूपच जवळ होते, इतके जवळ की एकमेकांचे सुरू असणारे श्वास आपापल्या चेहऱ्यावर त्यांना जाणवत होते. देविका त्याच्या डोळ्यात खोलवर बघत होती आणि दक्ष तिच्या त्या निळ्या डोळ्यात हरवत चालला होता. आणि आता तो हळूहळू तिच्या त्या गुलाबी ओठांच्या दिशेने झुकायला लागला. देविका स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत होती, पण त्याच्या मजबूत पकडीतून तिला सुटता येईना. आणि आता दक्ष तिच्या ओठांना आपल्या ओठात बंदिस्त करणार की देविका पटकन म्हणाली, ठीक आहे, मी तयार आहे सही करायला. गुड म्हणत दक्षनं तिला सोडलं. तसं देविकानं त्याच्या हातातले ते पेपर्स रागात हिसकावून घेतले आणि दक्षनं खुश होत तिच्याकडे पेन भिरकावला. तसं देविकानं खूप तिरस्कारानं त्याच्याकडे पाहिलं आणि आता त्या पेपर्सवर तिनं सही करून त्याच्या हातात ते पेपर्स आपटले आणि तणतणत ती रूम बाहेर निघून गेली. तसं दक्षनं लगेच त्याचा फोन काढला आणि सिद्धार्थला कॉल केला. सिद्ध, पुढच्या 5 मिनिटात तू मला माझ्या घरात हजर हवास, असं म्हणून त्यानं कॉल कट केला आणि तो खाली हॉलमध्ये आला. टीना, हे घे, तुझं काम झालं, आता खुश? दक्ष म्हणाला. ओ बेबी, आय कांट बिलीव्ह, असं म्हणत ती पुन्हा दक्षच्या गळ्यात पडली. देविका तिथेच आजी शेजारी थांबलेली होती आणि तिरस्कारानं दक्षकडे बघत होती. तर आजी आश्चर्यचकित होऊन पुढच्या 5 मिनिटात सिद्धार्थ तिथे पोहोचला. सिद्ध, हे डिवोर्स पेपर्स आजच कोर्टात सबमिट झाले पाहिजेत, कळलं? दक्ष म्हणाला. आणि ते ऐकून लगेच टीना म्हणाली, पण बेबी, तू तर त्यावर सही केलीच नाही, मग ते कसे सबमिट करणार ना? सो स्मार्ट टीना, अगं मी विसरलोच होतो, थांब आत्ता सही करतो, असं म्हणत दक्षनं त्यावर सही केली आणि सिद्धार्थला ते पेपर्स दिले. आणि ते पाहून टीना खूप खुश झाली. तिला पाहून दक्ष म्हणाला, आता निघायचं का आपण? हो हो, तू पुढे हो ना, मी आलेच, टीना म्हणाली. तसा दक्ष बाहेर निघून गेला. आता टीना देविका समोर आली आणि म्हणाली, खूप गुरूर होता ना तुला तुझ्या दक्षवर, आता बघ मी त्याच्याकडूनच तुझा तो गुरूर मोडीत काढला. किती ॲटिट्यूडमध्ये बोलत होती ना त्या दिवशी पार्टीत, आणि आज मला तुझ्यावर खरंच खूप तरस येतोय, वाईट वाटतंय ग तुझी ही अवस्था बघून, टीना तिला खिजवत म्हणाली. पण देविका आता तिला कोणतंही उत्तर देण्याच्या मनस्थितीत नव्हती, म्हणून ती फक्त शांत राहून ऐकत होती. आणि ते पाहून आजी चिडून म्हणाली, बस करे मुली, एका सही केल्यानं कधीच लग्न तुटत नाही ना कोणतं नातं. ज्या दिवशी दक्षनं देविकाच्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं, तिच्या भांगेत कुंकू भरलं आणि तिच्यासोबत जेव्हा 7 फेरे घेतले ना, तेव्हाच तो पुढच्या 7 जन्मांसाठी देविकाचा झाला होता. त्यामुळं त्यांना आत्ता केलेली एक सही किंवा कोर्ट कचेरी काय, तर दक्ष सुद्धा तिला त्याच्यापासून वेगळं करू शकत नाही. समजलं का तुला? आजी फार चिडून तिच्याशी बोलत होती. तसं टीनानं तिची मान नकारार्थी हलवली आणि तिथून पाय आपटत ती बाहेर आली. दक्षनं तिला तिच्या घरी ड्रॉप केलं आणि तो ऑफिसमध्ये आला. ऑफिसमध्ये येताच सिद्ध त्याच्या केबिनच्या आत आला. तर दक्ष डेव्हिल स्माईल करत होता. सिद्ध त्याच्या समोर पेपर्स ठेवत म्हणाला, हे घे साल्या, किती ओव्हर ॲक्टिंग करत होतास रे तू. तसं दक्षनं ते पेपर्स हातात घेतले जे मगाशी त्यानं सही केलेले होते. त्यानं ते डिवोर्स पेपर्स टराटरा फाडले आणि डस्टबिनमध्ये फेकून दिले. आणि सिद्ध पुढे म्हणाला, पण काय ॲक्टिंग केलीस यार तू अशीच तुझी ॲक्टिंग सुरू ठेव, आणखी काही दिवस, आपल्याला अजून थोडा टाईम हवा आहे. त्या आरुषचा पत्ता लागलाय, पण फक्त ते सगळे पेपर्स आपल्या हाती एकदा का लागले की बस, मग आपलं काम झालं समज, सिद्ध म्हणाला. तसं दक्षच्या चेहऱ्यावर असणारं हसू गायब झालं आणि अचानक त्याच्या डोळ्यांसमोर देविकाचा तो रडका चेहरा आला. आता काय होईल पुढे? दक्षच्या हाती लागतील का प्रारंभने लपून ठेवलेले ते पेपर्स? हे पाहणं रंजककारक ठरणार आहे. तर पुढील कथा जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा. आणि अजून नवीन आलेल्यांपैकी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तसंच लाईक आणि हाईप या ऑप्शनवर सुद्धा क्लिक करा. धन्यवाद.